कोणता प्रश्न होता? नाही, धर्मार्थ काम सांगतो. एक प्रश्न आपल्या मोवाळे साहेबांनी केला होता ना, त्या गेली संगत तुम्हा सज्जनांची अपेक्षा मोहाची. त्यांचा प्रश्न होता म्हणजे सज्जनाची संगत मोह दूर व्हावा म्हणून तर करतो आपण. मोह दूर झाला पाहिजे म्हणून सज्जनाच्या संगतीमध्ये यावं आपण. तुम्ही अभंग लिहिला म्हणजे त्या गेली संगत तुम्हा सज्जनांची आणि अपेक्षा मोहाची. आता लक्षात घ्या, बुद्धी पडली लोकांची, आपली बुद्धी तिथपर्यंत पोचत नाही. त्याच ओळीमध्ये उत्तर आहे, उत्तर विचाराचंही काम नाही. त्या गेली संगत तुम्हा सज्जनांची अपेक्षा मोहाची सोडून या. कोणी लिहिला अभंग? मोह आहे त्यांनी लिहिला का मोह सोडला त्यांनी लिहिला आहे ना. त्या गेली संगत तुम्हा मोह सुटण्यासाठी तर सज्जनाची संगत आहे. सज्जनाच्या संगतीमध्ये मोह तुटते, ठीक आहे, म्हणून सज्जनाची संगत ठेवावं लागते मोह तुटण्यासाठी. परंतु पहिल्या नंबरची साखीचं विवरण वाचा. पायातला काटा काढण्यासाठी कुपातला काटा घ्यावा लागते. काट्यानेच काटा काढायचा पाहिजे. आता पायातला काटा त्रास देते, कुपातला काटा सुखाचा आहे, तो कोणाला त्रास देत नाही, दुःख देत नाही. परंतु पायामध्ये असणारा काटा या आपल्याला वेदना करवत आहे, म्हणून तो वेदना देणारा काटा पायातून काढण्यासाठी कुपातला काटा घ्यावा लागतो. कुंपणातला काटा घेतला तर कुंपणातल्या काट्यांनी पायातला काटा काढावा लागते आयडियाने. कुंपणाच्या काट्यांनी पायातला काटा निघला रे निघला का तो कुंपणातला काटा खिशात ठेवायचा हो का? खिशात ठेवायचा नाही नाही नाही. त्या काट्याचं काम पिळा देणारा काटा हो, त्या काट्याला काढण्यासाठी कुंपणातला काटा घेतला, त्या काट्याने काटा काढला. कुंपणातल्या काट्याचंही काम नाही, पायातल्या काट्याचं काम दोन्ही फेकून द्यावं लागते. वस्तुस्थिती अनुभवाची. आता मी मेलो तर सज्जन कांदुर्जंगा सोडून जात असाव की नाही? जाणार साव ना. इथं तुमचे नाही, लक्षात. जो तो आपापला इथे कोणी ना आधार, जो तो आपापला इथे कोणी ना आधार. मनाची आधावावरी मनाची फुंकर, मनाची आधावावरी मनाची फुंकर, मनाची आधावावरी मनाची फुंकर. जो तो आपापला इथे कोणी ना आधार, जो तो आपापला इथे कोणी ना आधार. मनाची आधावावरी मनाची फुंकर, मनाची आधावावरी मनाची फुंकर, मनाची आधावावरी मनाची फुंकर. देह आंधळी कोठडी बंदिवान झाले श्वास, देह आंधळी कोठडी बंदिवान झाले श्वास, देह आंधळी कोठडी बंदिवान झाले श्वास. इथे कोणाची गा कोणी उगी धरायाची आस, इथे कोणी कोणाची गा उगी धरायाची आस, इथे कोणी कोणाची गा उगी धरायाची आस. वाटा वेगळाल्या वेड्या वेगळे जाणार, वाटा वेगळाल्या वेड्या वेगळे जाणार. मनाची आधावावरी मनाची फुंकर, मनाची आधावावरी मनाची फुंकर, मनाची आधावावरी मनाची फुंकर. जो तो आपापला इथे कोणी ना आधार, मनाची आधावावरी मनाची फुंकर. कोणी कोणाचं नाही आहे. हे आपण पाहतो ते 3 तासाचं नाटक आहे आणि आपण जीवन जगतो हे 60, 70, 80 वर्षाचं नाटक आहे. हो, नाटकच 3 अंकी नाटक. बालपण, तरुणपण आणि म्हातारपण 3 अंकी नाटक ते आहे, 3 अंकी नाटक ते आहे. त्या नाटकाच्या स्टेजवर रमाकांत ठाणेदार होते, विष्णू चपराशी होते आणि गजानन क्लर्क होते. पण 3 तासासाठी नाटक संपलं का तो घुगुचा, हा दादापूरचा आणि हा सोनेगावचा. त्या प्रकारे आपण बाबाजी, कोणी कोणाची पत्नी नाही, कोणी कोणाचे मायबाप नाही. नाही,
कोणी कोणाचे आईबाप नाही, कोणी कोणाचे भावंड नाही. हे एक माणुसकीच्या नात्यानं आपण एका झाडाखाली आलो आहोत आणि त्या झाडाखाली आपण माणुसकीचा एक व्यवहार करतो आहोत, एकमेकाला मदत करतो आहोत. परस्परपूरक जीवन जगण्याची कला आपल्या साधू संतांनी आपल्याला दिली आहे. आपल्या देवाधर्माच्या चरित्र्यामध्ये ते आपण शिकत आहोत. आपल्या एखाद्या मुलीला देवी का म्हणतो, एखाद्या मुलाला देव का म्हणतो, याचं गम्य ओळखा. ते गम्य जर ओळखत नसेल तर मनुष्याचा तरणोपाय नाही. अवघट चले सो नगरी पहुँचे, बाट चले सो लुटे. परंपरागत चालत आलेल्या मार्गाने जाणार जे लोक आहे त्यांची या समाजामध्ये लूट होत आहे, लक्षात घ्या. कोणी निघालं नाही. देवाच्या पूजेनी, भजना पूजनांनी, व्रतवैकल्यानी, तपतीर्थाटनांनी, दानधर्मांनी, कोणत्याही प्रकारच्या बाह्य साधनांनी माणसाचा तरणोपाय होत नाही. कारण बाह्य साधन हे बाह्य प्राप्तीसाठी आहे. बाट चले सो लुटे. परंपरागत चालत आलेल्या मार्गाने चालणार माणसं काय झालं माहीत आहे का? लूट झाली, लूट. एक साखी आहे, जो घर है गा सर्पका सो घर साधन होय, सकल संपदा ले चले विषभरी लागा सोय. साख्या आहे ना, साख्या पाठ आहे. अर्थ काही आपण कामी लावत नाही. पाठ करे यही अर्थ लगावे, गुरुपद नेम प्रेम सो पावे. ज्या पाठ करतो त्याचा अर्थ करा, तो अर्थ आपल्या जीवन जगण्यामध्ये लावा, तर आपणाला गुरुपदावर पोचता येईल. संतांचं समाधान, संतांचं सुख, संतांची शांती, संतांची स्थिरताचा अनुभव घेता येईल. राजे हो, प्राप्त त्यासाठी करायचं आहे. शाळेमध्ये जाणारा विद्यार्थी 11 ते 5 पर्यंत रोज बसतो, घरून अभ्यास करून जातो. 25 वर्ष आयुष्य घालतो तो मुलगा अभ्यासात, परीक्षा पास होण्यात. कशासाठी आहे? प्राप्त झालेल्या ज्ञानाने जीवन सुखी करण्यासाठी. अनुभूत ज्ञान, जे ज्ञान प्राप्त करतो ते अनुभूत ज्ञानामध्ये रूपांतर झालं पाहिजे. अर्जित ज्ञान, प्राप्त ज्ञान आणि अनुभूत ज्ञान. अनुभूत ज्ञानाप्रत मनुष्य पोचला तर मनुष्य थंड होऊन जातो, शांत होऊन जातो. ये मन तो शीतल भया जब उपजे ब्रह्मज्ञान. माणसाचं मन शांत झालं पाहिजे, शीतल झालं पाहिजे, थंड होऊन गेलं पाहिजे. राजे हो, कितपर्यंत आपण उग्र मन ठेवतो. म्हणून अवघट चले सो नगरी पोचे, बाट चले सो लुटे. लुटलं आपल्याला. सत्य लुटलं आपलं. काहून? कठोर मन आहे. ज्याचं अंतकरण कठोर आहे तिथं सत्य राहत नाही, क्षमा राहत नाही. लक्षात घ्या. सत्य क्षमा ज्या अंतकरणामध्ये राहते तिथं मधुर, नम्र, लवचिक भाषा राहते, प्रेमळ राहते. भाषेमध्ये प्रेम राहते, जिव्हाळा राहते. लक्षात घ्या. कोरडं नाही राहत. आम्ही मागं उदाहरण तुम्ही सगळ्यांनाच आई उदाहरण ऐकलं ना, सावत्राई आणि जन्म देणारी आई. मुलाचं उदाहरण ऐकलं नाही का तुम्ही? तो वाक्य न्यायाधीश म्हणे तुमच्या कथनावर असं वाटते की म्हणे या मुलाला आता करवतीनं आम्ही 2 तुकडे करतो, एक तुला देतो आणि एक तुला. तो ती सावत्राई तयार झाली. जे झालं ते तिचं नव्हतंच ना ते, नाही का? त्या प्रकारे आपला आहे राजे हो. ज्ञानाच्या उपदेशांनी, ज्ञानाच्या मार्गाने, परमार्थाच्या मार्गाने सुख लाभो न लाभो, शांती लाभो न लाभो, करून टाकायचं. बाट चले सो लुटे. आपलं कठोर अंतकरणाने आपली क्षमा लुटली, सापडून नाही राहिली. आपल्या चंचलतेच्या स्वभावाने आपली समता लुटली. आपल्या उग्र स्वभावाने स्थिर शांतता लुटली, स्थिर जीवन लुटलं आपलं. लक्षात घ्या. आपल्या वाहत्या विचारांनी यथार्थ विचार लुटले, काहीच राहिलं नाही. सकल संपदा ले चले विषधरी लागा सोय, अवघट चले सो नगरी पहुँचे, बाट चले सो लुटे. जिथपण तुम्ही परंपरागत चालत आलेले आंधळ्यानी डोळे भक्तीचे प्रकार आहे, जीवन जगण्याचे प्रकार आहे, अभ्यासाचे प्रकार आहे, तिथून तुम्ही हाताळता तिथपर्यंत तुमची लुटच होणार आहे. लक्षात घ्या. तुम्हाला विचार केव्हा? एक जेवडी सबल पटाने, कै बांधे कै छुटे. साहेब म्हणतात काय विचार करावं, कोण बंधनात आहे, कोण सुटला आहे, कसा विचार करता येईल? कारण एक जेवडी सबल पटाने खतम करून टाकली. जेवढी म्हणजे तृष्णा, इच्छा
आशा अपेक्षा ही जेवढी वय, या जेवढीनं 5 जीवन खतम करून टाकलं. याला किती द्या, राक्षसासारखा माणूस झाला, देवाधर्माला बदनाम झाला, आई बापाला बदनाम झाला, समाजाला बदनाम झाला. आमच्याकडे एक शिक्षक होता. त्या शिक्षकांनी 2-2 पैसे वाचू संपत्ती कमावली. आईने हातातलं कडं विकून त्या पोराला शिकवलं, शेत गहाण ठेवलं, त्या पोराला शिकवलं, नोकरीला लावलं आणि तो नोकरीला लागला आणि एका शहरामध्ये राहायला लागला. ही बाई फक्त डोळ्याचं ऑपरेशन करायचं होतं. वयस्कर बाई, कुठे जाता येत नव्हतं. बापा म्हणे महापौर आहे म्हणे नागपूरले, जाऊ आपण. नागपूरला गेली आई डोळ्याचं ऑपरेशन करायसाठी. आल्याबरोबर ते सून दारात गेला. बाबा इथं कशी आली बा? पोरग विचार कशी आली हो? कसं? बापा एसटीनं आली. कायले आली? काय ना बापा, डोळ्यानं काहीच दिसत नाही बापू, डोळ्याची आग होते, पाणी गळते डोळ्यानं, ऑपरेशन करा. तिकडे वनील डॉक्टर नव्हते का म्हणे? वनील डॉक्टर नव्हते का? शिकलेला पोरगा राजे. तिच्या अंतकरणाला काळजाला धक्का बसा. अरे अरे, रात्र होती, रात्री 9 वाजता पोचली. कसा तरी चून भात केला त्या दिवशी. रोजी मेथीची भाजी, चवळीची भाजी करे. काय राजू, हसा नाही राजू, तुमच्या जीवनात तसंच आहे. चून भात खाल्ला आणि सकाळी उठली आणि बिना तोंड धुताना घरी आली वापस. केलं ऑपरेशन? ऑपरेशन नाही केलं म्हणे. फजित आहे राजू. शिक्षण कोणीकडे चाललं, धर्म कोणीकडे चालला, भक्ती कोणीकडे चालली, देवळं कोणीकडे चालले, मंदिरातले देव कोणीकडे चालले. कधी विचार आपण केला का? कधीच विचार केला नाही. म्हणून मित्र हो, गांभीर्याने विचार करा. गेले त्यासी सोडा सावध बापुडे, 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 गेले त्यासी सोडा सावध बापुडे. काय तेरो कडे करा आधी, काय तेरो कडे करा आधी. तेरो कडे करा आदि, काय ते रोकडे करा आदि, काय ते रोकडे, काय ते रोकडे करा आदि, काय ते काय तेरो कडे कराधी, कराधी, कराधी. गेले त्यासी सोडा सावध बापुडे, गेले त्यासी सोडा सावध बापुडे, गेले त्यासी सोडा सावध बापुडे, गेले त्यासी सोडा सावध बापुडे. या तृष्णेनी सगळं जग खाऊन टाकलं. म्हणून सत्संग और सद्विचार से मानस शुद्ध करे नितही, इच्छा रहित तोष धरी उर्मे, तृष्णा का कचू काम नाही. माणसांनी आपल्या जीवनामध्ये तृष्णा अशा अपेक्षा मुक्कामनी ठेवू नये. सज्जनांनी लक्षात घ्या. सज्जनांनी आपला सज्जनपणा दवडायचा नसेल
प्रत्येक क्षणाला सज्जनपणांनी माणसाच्या जीवनामध्ये आपल्या आणि दुसऱ्याच्या हितासाठी सज्जनपणा जर कामी आणायचा असेल तर तृष्णेच्या, वासनेच्या, अपेक्षेच्या आहारी जाऊ नये. अपेक्षा विरहित जीवन जगा. कांद्याची चटणीनं भाकर खा, पण भाजीची अपेक्षा दुसऱ्याकडून करू नका. मदतीची अपेक्षा करू नका. स्वतः स्वावलंबी व्हा. कृष्णाची भक्ती, कृष्णाची संपत्ती सुदामाच्या कामी आली नाही. जनक राजाचं संपत्ती सीतेच्या कामी आलं नाही. श्रीरामाचं शौर्य सीतेच्या कामी पडलं नाही. कृष्णांचा देवपणा द्रौपदीच्या कामी कधी पडली नाही. गोपीचंदाचं राज्य मैनावतीच्या कामी पडलं नाही. इतिहास पहा राजे हो, इतिहास कधीच पाहत नाही. कोण कोणाच्या कामी आलं नाही. मी मॅट्रिक पास झालो. 11वीमध्ये प्रवेश मिळायचा होता. राम शेवाळकरांनी फक्त 15 रुपये घेऊन यायला सांगितलं. उद्या शेवटचा दिवस. 15 रुपये मला कोणी 7 जण 7 घरी गेलो एकाने दिले नाही. कोण कमी पडलं. कॉलेज शिकलो नाही. म्हणण्याचा मतितार्थ असा आहे, सुखाचे सांगाती सर्वही मिळती, दुःख होता जाती निघून या. सुखाच्या सगळे सण होते. भाऊ बहिणी सगळे सोय रे, कुठवरी नाती गोती, कुठवरी नाती गोती, आणि गरीबी मग ते सारे कोण कुणाचे होती. हो कोण कुणाचे संकटी जय ना उपयोगी, संकटी जय ना उपयोगी, काय बरे कामाचे. हा काय बरे कामाचे, सद्गुरु भजन करा प्रेमाचे, सद्गुरु भजन करा प्रेमाचे, सद्गुरु भजन करा प्रेमाचे. मैत्री करा पण मैत्री करा पर जपून सारा, सांभाळा संसारी, सारे सांभाळा संसारी. विश्वांच्या अनेक वाटा, वाट जपा काटेरी, वाट जपा काटेरी. दासांचे हे बोल अल्पमती, दासांचे हे बोल अल्पमती, परितेची कामाचे. हा परितेची कामाचे, सद्गुरु भजन करा प्रेमाचे, सद्गुरु भजन करा प्रेमाचे, सद्गुरु भजन करा प्रेमाचे. अनुभवाच्या धारेवर मनुष्याचं जीवन आलं की माणसाला कळते ती धार कशी आहे. त्या धारेने मित्र हो, कांदाही चिरत नाही, बटाटाही चिरत नाही. लक्षात घ्या, ती धार फक्त दिसण्यासाठी असते, असण्यासाठी नाही. म्हणून माणूस माणसाला तेव्हा ओळखतो जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये प्रतिकूल समय येते, संकट येतात, आपत्ती येतात. त्यावेळेस माणसाला म्हणते अरे 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 काही खरं नाही, काही खरं नाही, काही खरं नाही. नाही तर मनुष्य पोचते. म्हणून मंदिरी पेशे, मंदिरी पेशे म्हणजे तृष्णा, इच्छा, आकांक्षा. मंदिरी पेशे, मंदिरामध्ये राहतो आपण तृष्णा घेऊन, आकांक्षा घेऊन. तिथे काय मिळते? चहुदिश भिगे मंदिरी पेशे, चौदिश भिगे बाहेर रहे सो सुखा. मंदिराच्या बाहेर राहते तू सुखी आहे, आणि मंदिरात राहते ते भिजून आहे, थरथर थरथर कापत आहे. देवा 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 देवा. भिजून झालं, पूर्ण भिजले, थंडी राहत आहे, पांघराले कपडा नाही, आधार कुणाचाच नाही, सहारा कुणाचाच नाही, नाही झुरत आहे.
मंदिरी पेशे चौदिशी भिगी बाहर रहे सोसूका सरी मारिते सदा सुखार अनमारे ते दुखा अवधू ऐसा ज्ञान विचार. जो मनुष्य आशा अपेक्षा इच्छा मारत नाही, जो मनुष्य आपल्या स्वाधीनतेचा कधी विचार करत नाही, जो मनुष्य एखादा दमात आहे का नशेत आहे का गुंगीत आहे एखाद्या मस्तीत आहे, तिथपर्यंत मनुष्य कधीही सुख होत नाही. त्याच्या जीवनामध्ये दुःखच येते. मस्ती उतरवा, जिरवा. नाही म्हणतो ना आपण, म्हशीचं मांद म्हशीनच जिरवाव, दुसऱ्याला नाही जिरवता येत. लक्षात घ्या, तीच जिरवते. त्या प्रकारे हे मांद जिरवण्यासाठी ज्ञान आहे राजे हो. हत्यासारखे मोठे होऊन एकमेकाला मारमोदाळ करून सत्यानाश समाजाचा कुटुंबाचा जीवनाचा करण्यासाठी ज्ञान नाही. जीवन हे माणसाचं जीवन वृक्षासारखं बनलं पाहिजे, माणसाचे जीवन नदीसारखं बनलं पाहिजे, माणसाचं जीवन सरोवरासारखं बनलं पाहिजे. नदीसारखं जीवन राहिलं तर दुसऱ्याची तहान भागवते, वृक्षासारखं जीवन जागलं तर तापलेल्या माणसाला शांत करते, सरोवरासारखं जीवन झालं जीवन जगणाऱ्या माणसाला दिलासा मिळते. जीवन आहे कशासाठी? नुसता पैसा कमावण्यासाठी, नुसते मनमोजकार करण्यासाठी, नुसते वादविवाद करण्यासाठी, नुसते हेवादेवा करण्यासाठी? अरे 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 अरे, समाज चिघळून गेला. म्हणून बिन नैनन के सब जग देखा लोचन रहते अंधा. बिन नैनन के सब जग देखा. बिना विवेकाने मनुष्य भक्ती करताय, बिना विवेकाने मनुष्य उपदेश घेत आहे. गुरु आहे पायलीचे खंडीभर जगात, गुरुला का कमी आहे? हे संप्रदाय आहे, हे मठ मंदिर आहे, हे आश्रम आहे दुनियाभरचे, हे हत्यासारखे झोपते खाते मस्त पसरते. बिनाश्रम एक पैसा कमवत नाही राजे. काय करता? काय रे गुरु झाला नाही, दक्षिणा मिळते, पोरं पोसाल जमते, धंदे झाले बाबाजी. अरे आईनं आपल्या स्तनातलं पूर्ण दूध पोराले पाच त्यांचं स्तन रिकामा करून ठेवते, पुन्हा स्तनात दूध यासाठी पुन्हा 2 घास खाते, त्या खाण्यानं पुन्हा स्तनामध्ये दूध येते, झाले दूध पोरालेच पाचते. आणि आम्ही गुरु येऊ दे ना किती होते. तर मित्र हो, हेवा म्हणून मी बोलून नाही राहिलो, मी मोठा ज्ञानी आहो असं काही नाही, माझ्या हातून काही चुका झाली असतील, परंतु समज आल्यानंतर मी असं बोलत आहो की माणसांनी कही कबीर कची उद्यमी केजे आपही खाये औरों को दीजे. नाही, जगा आणि जगू द्या हा धर्म आपण शिकलो पाहिजे. सुखी रान सुखात ठेवा. तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्याबरोबर हा मनुष्य हसला पाहिजे, आनंद वाटला पाहिजे. बाबा आले बाबाजी, आले बाबा, आनंद वाट. कायले आलं का? तुरी काळाच्या मधात अशी उभंच झालं नाही. अरे केव्हा जाव, कुठं जाव, किती वेळ मुक्काम करावं, किती वेळ तारतम्य असलं पाहिजे. त्या माणसाचं टोप नाही ना, हा लंब्या गोष्टी सांगते तिथं परमार्थाच्या. कोणत्या परमार्थ कामे तिथं नाही. घरी आहे अडचण, त्याला पैसे नाही, तो साख्या विचारते, 30 साख्या पाठ करून ये. अरे तारतम्य तर ठेवा राजो. मनुष्य कुठं याचा विचार करा. कोणता रोग आहे समजून घ्या, त्या रोगाला मात्रा कशी द्यावी. कोणा त्याला दही खाऊन याले दही सांगते का? एकाला दही मानते का? नाही. म्हणून मित्र विचार केला पाहिजे. बिन नैनन के सब जग देखा लोचन रहते अंधा. बिन नैनन के विवेकहीन माणसं. मगच म्हटलं बाबाजी विवेक करू कसा? तर मग विवेक जमत नाही तर गुपचूप बसा. काय लिहायला पळता विनाकारण. हाती नाही दमीन हाटा गेली शेमडी. इतकुसच राहते दुनियाभरचे येतं ते तर वाद करता, याला त्याला हरवतो म्हणतं येतं ते तर प्रश्न करता. काही अर्थ आहे त्याला? मित्र हो, जमत असेल तर माणसं जोडा, तोडण्याचं काम करू नका. सगळ्या संतांचा अनुभव, मी त्या संतांचा उष्ट माणूस आहो, त्यांचा अनुभवच मी तुम्हाला सांगत आहो. दोनाने अनुभव घेतला आहे, एकानं घेतला असेल, नाही घेतला असेल, पण तो संतांचा अनुभव तुम्हाला सांगावं लागेल ना. म्हणून बिन नैनन के सब जग देखा. सगळं जग जे आहे हे कसं चालत आहे, हे बिना विवेकाने आपण गोष्टी करून राहिलो. देव चालवत आहे, भगवान चालवत आहे, त्याची लीला. अरे ते काल परवाच आली अंतराळातून. कोण? सुनीता विलियम्स आहे ना. सुनीता ताई आपल्या बहिणीसारखीच पोरगी 60 दिवसासाठी गेली वर आणि 284 दिवस राहिली वर एकटीच.
आणि त्या बाईनं पृथ्वीला 4000 काही प्रदक्षिणा मारल्या. वर जिथं पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती नव्हती तिथं प्रदक्षिणा मारल्या. त्या बाईले ब्रह्मा नाही दिसला आणि दिसून नाही दिसला. तुम्हाला कसं दिसते? हा, अदृश्य शक्ती आहे. कोणा मातीत अदृश्य शक्ती तिला नाही दिसायला पाहिजे होती का? बैठा पंडित पडे पुराण दिन बिनदेखे सो करत बघा. काही बोलतो, काही चालतो, काही सांगतो, काही ऐकतो. मित्र हो, कृपा करून त्या वाटेने जाऊ नका. दुर्गम वाट आहे ती, लक्षात घ्या. बिन नैनन के सब जग देखा, लोचन रहते अंधा. ज्याच्याकडे विवेक नाही, विचार नाही, कधी शांत नाही झाला, थंड नाही झाला, 4 लोक सामावून घ्यायची किमया नाही आली. यार ते कोंबडी बरी 20 पोरं आपल्या पकात किमवते. गारपीट पडलं तर पखाले मारून ते परच रक्षण करते. आपले 2 पोरांनी सांभाळणं होतं. कायले मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या. बिन नैनन के सब जग देखा, लोचन रहते अंधा. कही कबीर कछु समझ परी है, यह जग देखा धंदा. सगळा पोट भराचा धंदा आहे राजो. सगळे नाटक आहे, सोंग आहे. आपले पोटच भरून नाही राहिलं. जीवनच जगत्याची याची कला साधली नाही तर धार्मिकतेची कला, ज्ञानाची कला कशी साधणार आहे राजो? म्हणून आपण ज्ञानाचा विचार संत सज्जनाकडून बरोबर समजून घेतला पाहिजे. नम्र व्हा, शांत व्हा, लहान व्हा आणि नम्र होऊन समजून घ्या. काय शंका करू नका. प्रत्येकाने आपल्या भाकरीचं कष्ट करा. आपल्या घराच्या मुलीला सुद्धा, लहानची मुलगी असेल तर तिच्यापर्यंत तिला जमते ते काम द्या. आता आपल्या समाजात कशी उठणं होत बाली उठणं ते बाई काम कायले उठवता. आत्ताच कोणतं काम आहे? झोपू दे. आत्तापासून शिक्षणच आहे. काय शिकून राहिलो राजो? अगोदर तुम्ही 4 वाजता बाया उठेन दळायला लावे. अडाणी लोक होते ते. म्हणजे सुशिक्षितपणानं तुम्ही काय आणलं? आपण कोणीकडे चाललो? काय करून राहिलो? ग्रंथामध्ये भानगडी, देवाधर्मामध्ये भानगडी, मठामध्ये भानगडी, घराघरामध्ये भानगडी, शेजाऱ्यामध्ये भानगडी, मैत्रीभाव काहीच नाही. म्हणून थोडी अविद्या, थोडी अविद्या समोर, थोडी अविद्या समोर, थोडी अविद्या समोर, थोडी अविद्या समोर, थोडी अविद्या समोर. सुख होईल प्रबळ, सुख होईल प्रबळ. सुख होईल प्रबळ, सुख होईल प्रबळ, सुख होईल प्रबळ, प्रबळ सुख होईल प्रबळ, सुख होईल प्रबळ, सुख होईल प्रबळ. थोडी अविद्या समूळ, थोडी अविद्या समूळ, थोडी अविद्या समूळ, थोडी अविद्या समूळ. थोडी अविद्या समूळ सुख होईल प्रबळ. सज्जनांनी कोण्याही जाती धर्माचा पंथांचा विचार न करता, कोणत्याही आपल्या मनामध्ये अहंकार न आणता प्रेमभाव सद्भाव जागा ठेवा. आणि त्या सद्भावनेनी आपल्या अंतःकरण म्हणजे अविद्या जी आहे ती अविद्या प्रवृत्तीच्या मार्गेमध्ये सदा रमत आहे. मनुष्याची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती दुःखास कारणीभूत आहे. म्हणून त्या प्रवृत्तीतून निवृत्तीकडे चलायमान होण्यासाठी, गतिशील होण्यासाठी परमार्थाचा मार्ग आहे.
नुसता अभ्यासासाठी पाठपाठांतरासाठी ऐकण्यासाठी वाचण्यासाठी नाही, आपली गती बदलली पाहिजे. जी आपली जीवन जगण्याची पद्धती आहे